आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे राज्याच्या दृष्टिकोनातून, कारण राज्याचा 81वा अर्थसंकल्प अजित पवार आज सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सादर केला जाईल. निवडणुकीच्या आधी महायुतीनं मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पात योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत. मात्र यावेळी अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जाते. आज कोणत्या योजनांना कात्री लागणार आणि कोणत्या नव्या योजनांची घोषणा होणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये केला जाणार का, याकडे सुद्धा नजर आहेत. या अर्थसंकल्पात जाहीरनाम्यात महायुतीनं ज्या घोषणा केल्या त्यातील किती गोष्टींची पूर्तता आणि विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला जातो, याकडे सुद्धा विरोधकांचं लक्ष असणार आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये असेल किंवा शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विचार असेल, शेतकरी कर्जमाफी असो किंवा मग महायुतीच्या जाहीरनाम्यातील अनेक महत्त्वाचे मुद्दे, या सगळ्याच्या अनुषंगानं अर्थसंकल्पात काही विचार केला जाणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत मान्यवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. आपल्या स्टुडिओमध्ये सध्या ते उपस्थित आहेत. नमस्कार अरुणजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. या सगळ्या विषयी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाष्य करण्याकरता शेतकरी नेते अजित नवलेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर ॲडव्होकेट अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, हे देखील आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. मी सगळ्या मान्यवरांचं या चर्चेत स्वागत करते आणि या चर्चेला सुरुवात करते. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण समजून घेऊया अर्थसंकल्पात अजित पवारांसमोर अर्थमंत्री म्हणून काय आव्हानं असतील, पाहूया आपण. निवडणुकीपूर्वी योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार आहे, हा मुद्दा महत्त्वाचा असेल. अधिवेशनातील आश्वासनं पूर्ण करण्याची गरज आहे. लाडकी बहीण योजनेचं अनुदान 1500 वरून 2100 करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे, जो मुद्दा सातत्यानं लावून धरला जातोय. शेतकऱ्यांकरता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे. सरकारी महसूल वाढवण्याची शक्यता आहे, सामान्यांवर भार पडू शकतो. सरकारी खर्चात कपात किंवा विविध योजनांवरील खर्च कमी करणं हे सुद्धा आव्हानात्मक असेल. आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी यासारख्या योजना बंद होऊ शकतात अशी चर्चा आहे. इतर कल्याणकारी योजना बंद होऊ शकतात असा एक अंदाज वर्तवला जातोय. राज्य सरकार अधिक कर्ज घेऊ शकतं, व्याजाचा भार वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. नवीन महसूल निर्माण करण्याच्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. त्यामुळे अर्थसंकल्पात अजित पवारांसमोर आव्हान अनेक आहेत. कोणी किती वेळा बजेट सादर केलं आहे, तर शेषराव वानखडे काँग्रेसचे अव्वल आहेत, 13 वेळा अर्थसंकल्प सादर करतायत. अजित पवार यांनी 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय. आज 11व्यांदा ते अर्थसंकल्प मांडतील. तर जयंत पाटील यांचा दादा रेकॉर्ड तोडतील आज, कारण जयंत पाटलांनी सुद्धा 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय. सुशील कुमार शिंदेंनी 9 वेळा राज्याचं बजेट मांडलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी 6 वेळा राज्याचं बजेट मांडलंय. रामराव आदिक काँग्रेसकडून 7 वेळा बजेट मांडताना दिसले. मधुकरराव चौधरी यांनी 5 वेळा राज्याचं बजेट सादर केलंय. यशवंतराव मोहिते यांनी 4 वेळा राज्याचं बजेट मांडलंय. एकनाथ खडसे यांनी 3 वेळा राज्याचं बजेट मांडलेलं आहे.
या सगळ्या विषयी बोलण्याकरता मान्यवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा जोडले गेलेले आहेत। नमस्कार पाठक जी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये या चर्चेत। सुरुवातीला मी येते अजित नवले यांच्याकडे। आता नुकताच कांद्याचा प्रश्न हा सभागृहात उपस्थित करण्यात आलेला आहे। कांद्यावरून सध्या आंदोलनं केली जात आहे। शोले स्टाईल आंदोलन सुद्धा लासलगाव नाफेडमध्ये नुकतंच करण्यात आलेलं आहे। या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र असं एक भाष्य केलं जात आहे की जो काही हमी भाव असेल, जो काही भाव असेल तो मात्र कायमस्वरूपी ठेवण्यात यावा। हा मुद्दा आता छगन भुजबळ यांनी देखील सभागृहात उपस्थित केलाय। नवलेजी, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। कांदा हा नेहमीच ज्वलनशील अशा प्रकारचा शेतीमाल राहिलेला आहे। ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळावा यासाठी वारंवार सरकार हस्तक्षेप करतं आणि कांद्याचे भाव पाडतं। मात्र त्याचा अत्यंत वाईट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होतो। व्यापाराची जी स्थिती आहे ती बदलल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा कांद्याचा निघत नाही अशी वाईट अवस्था कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये येत असते। संबंध देशामध्ये सर्वात जास्त कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्यातही हे जे 3 जिल्हे आहेत, नाशिक आहे, नगर आहे, काही प्रमाणात पुण्याचा भाग आहे आणि इतरही काही जिल्हे, त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे ही स्वाभाविक मागणी कांद्याला हमी भाव देण्याची, किमान भाव जो कांद्याला मिळायला पाहिजे तो उत्पादन खर्च अधिक 50% हा स्वामीनाथन आयोगाचा जो शिफारशीचा भाग आहे त्यानुसार करावं, ही मागणी रास्तपणाने उचलण्यात आलेली आहे। केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करावा लागेल। मात्र आज जेव्हा राज्याचं बजेट सादर होत आहे, आम्ही आशा ठेवून आहोत की अजित पवार साहेब या प्रकारची काही भूमिका घेतील आणि राज्य सरकारच्या वतीने हा आधारभाव देण्याच्या बद्दल राज्य सरकारच्या वतीनं काही तरतूद होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही बाळगून आहोत। राज्य सरकार काय करतंय ते आता पाहावं लागेल। अगदी राज्य सरकारकडून अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेली आहे, पण हे बजेट सर्वसामान्यांचं बजेट आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं बजेट असेल असा उल्लेख अरुणजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा केला आहे। मला प्रश्न अगदी अगदी बरोबर आहे। पहा, हे सुरुवातीपासूनच या सरकारवरती महाराष्ट्रातील सर्व जनतेने विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणूनच शेतकरी असो, कामगार असो, महिला वर्ग असो किंवा विद्यार्थी वर्ग असो, प्रत्येकाने प्रचंड मतदान करून या सरकारला या राज्य चालवण्याकरता एक जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणूनच या सरकारकडून आता जे काही बजेट थोड्या वेळातच सादर केलं जाणार आहे त्या बजेटकडून सरकारकडून फार मोठी अपेक्षा सध्या आहे। समोर आपण पाहाल तर शहरांमध्ये मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका येत आहेत, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, तिकडच्या निवडणुका काही महिन्यानंतर येणार असतील। शहरी भागांकडून सुद्धा या सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आणि त्या सर्व अपेक्षा हे सरकार पूर्ण करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि जनता सुद्धा विश्वास ठेवू नये। कारण गेल्या आपण पाहाल मागील 2.5 वर्षांमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी यांनी कारभार केला होता तसाच कारभार महायुती सरकारतर्फे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि 2 उपमुख्यमंत्र्यांमार्फत केला जाईल असा जनतेला विश्वास आहे। म्हणूनच या बजेटमधून खूप काही चांगल्या गोष्टी निघतील। फक्त थोडा वेळ वाट पहा, बघा आपणास माझं बोलणं सत्य झालेलं आढळून येईल। अगदी मी या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता विश्वास पाठक यांच्याकडे येते। विश्वासजी, आपण ऐकलं असेल की अपेक्षा फार उंचावलेल्या आहेत। भरघोस यश मिळालं महायुतीला आणि त्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भरघोस यश मिळाल्यानंतर महायुती म्हणून हा पहिला अर्थसंकल्प आज सादर होतोय। त्यामुळे अपेक्षांचं ओझं सरकारवर असणार आहे का, काय या सगळ्या संदर्भात सांगाल? नाही, आम्ही त्याला ओझं म्हणत नाही। हे सरकार नेहमीच समाजाची सेवा करण्याची संधी म्हणून समजतं। बघा, महाराष्ट्र एक असं राज्य आहे की हा देशाच्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 14 ते 15% वाटा GDP मध्ये उचलतो आणि जेव्हा देदीप्यमान असं यश मिळालं आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं तर मागच्याच आठवड्यात मी तुम्हाला फिगर देऊ इच्छितो की परकीय थेट गुंतवणूक ज्याला आपण FDI म्हणतो, हे 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त असे या पहिल्या 9 महिन्यातच आलं। म्हणजे $15 बिलियन हे मागच्या वर्षी संपूर्ण वर्षामध्ये होतं महाराष्ट्राचं, ते 9 महिन्यामध्ये $16 बिलियन एवढं FDI आला।
आता एफडीआयचा आणि अर्थसंकल्पाचा संबंध काय? मला वाटतं अर्थसंकल्प म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प साधारणतः 5.25 लाख कोटीचा असतो आणि 5.25 लाख कोटीमधून सगळ्याच गोष्टी साध्य होतात का? होऊ शकत नाही. त्यामुळे डेव्हलपिंग राज्याला जर पुढे न्यायचं असेल तर परकीय गुंतवणूक, डोमेस्टिक गुंतवणूक, आवश्यकता पडल्यास बॉरोविंग, आवश्यकता पडल्यास पीपीपी बेसिसवर मॉडेलवर कामं करणं. तसं मुंबईमध्ये कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला किंवा अनेक मेट्रोचे कामं चालू आहे. हे सगळे ऑफ बजेट असे खर्च असतात. याच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत, शेतकऱ्यांच्या असो, महिलांच्या असो या किंवा विद्यार्थ्यांच्या असो, त्या सगळ्या गोष्टींना या अर्थसंकल्पामध्ये स्थान मिळेल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आपल्याला दिसेल. अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आपल्याला दिसेल असा विश्वास व्यक्त करतायत पाठकजी. अमोल मातेले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोलजी, काय तुम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून या बजेटच्या माध्यमातून? मला एक दुरुस्त करायचं या ठिकाणी. भारतीय जनता पार्टीचे फाटक साहेबांनी सांगितलं की एकनाथ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार सत्तेवर आलेले आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार या ठिकाणी आलेले आहे. मला असं म्हणावं लागेल. ह्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासन दिली होती. त्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, नमो शेतकरी सन्मान योजनेत वाढ होईल अशा आश्वासन दिली. अगदी कापूस आणि सोयाबीन निधी देखील वाढ करणार, ठिबक सिंचन, विहिरी योजनेसाठी देखील वाढ करणार. पण त्यांनी या बजेटमध्ये ही तरतूद होणार आहे का हे आत्ताच काही तासामध्ये आपल्याला निश्चित कळेल. कारण ह्या सरकारकडे निधीच नाहीये. कारण त्यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची घोषणा केली आणि त्यांनी निवडून आल्यानंतर आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही त्यांचा रेकॉर्ड काढून पहा. परंतु ती देखील घोषणा फसवी ठरदिले. तेव्हा 2.5 कोटी महिलांना त्यांनी 1500 रुपयाप्रमाणे पैसे दिले गेले. परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यामध्ये स्क्रुटिनी केली गेली आणि बरेच महिलांना निकष लावण्यात आलेले आहेत. हे म्हणजे नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि सत्तेवर आल्यानंतर ह्या घोषणा पायदळ तुडवायचा हा एक कलमी कार्यक्रम आहे. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीची आश्वासन दिलं होती, बोलाची कडी आणि बोलाचाच भात आहे अशा प्रकारचं कोणतीही आश्वासन पूर्ण होईल अशी शक्यता राज्याची नाही. कारण राज्याच्या तिजोरीमध्ये कोणतेच पैसे नाहीयेत. कारण हे सरकार आल्यानंतर यांचे बंगले असतील, मंत्रालयाचे कार्यालय असतील, याच्यावरती इतकी उधळपट्टी केलेली आहे की दर वर्षाला 2 वर्षाला त्यांचे ऑफिसेस, कार्यालय, टेबल, खुर्च्या चेंज करतात आणि कलर मारण्यामध्ये इतका पैसा जनतेचा व्यर्थ घालवलेला आहे. त्याचप्रमाणे कोणतीही काम करायचं नाही, पण घोषणांवरती आणि जाहिरावरती लाखो आणि करोड रुपये खर्च करायचे. मोदी साहेबांच्या नावाने नमो शेतकरी सन्मान निधी वाढ केलेली का? तर नाही. नुसते आश्वासन दिलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही योजना आहे. तर त्याच्यामध्ये वाढ करण्याची त्यांनी सांगितलं होतं. ही वाढ करतील की नाही ही शंका आहे. कापूस आणि सोयाबीन म्हणजे शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. कापूस उत्पादक असतील, सोयाबीन उत्पादक असतील, हे सत्तेच्या बाहेर असताना, विरोधक असताना तेव्हा मोठ्या मोठ्या 7,000 रुपये आम्ही प्रति क्विंटल देऊ अशा अनेक हप्पामारायचं काम करायचं. पण सरकार आल्यानंतर यातली एकही त्यांनी पूर्तता केली नाही. पीक विमा योजनेमध्ये साधारणतः अनेक त्यांनी सुधारणा करण्याची आश्वासन दिली, पण नाव मोठे आणि लक्षण खोटे असं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कुठे सुधारणा केली नाही, कुठेही भरघोस असा निधीचं त्याच्यामध्ये तजवीज केली की नाही याला आपल्याला समजेल. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घ्यायला पाहिजेत. या राज्यामध्ये आज देखील 60 ते 65% शेतकरी हा उद्योगधंदा म्हणून किंवा शेती उद्योगाशी जोडला गेलेला आहे. ह्या शेतीसाठी रासायनिक खतं असतील, बी बियाणं असतील, कीटकनाशकं असतील, हिच्यावरती सबसिडी द्यायला गेली पाहिजे, परंतु ही कुठे दिली जात नाही. नुसत्याच सांगितलं होतं केंद्राकडून आम्ही निधी आणू, राज्यामध्ये तुम्ही सरकार द्या आम्हाला, केंद्रात आमचं सरकार राहील, राज्यात आमचं सरकार आणू. परंतु राज्य सरकारने दावा केला होता की केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार. मग तो निधी कुठे गेला? दिल्ली दरबारात बड्या साहेबांची चरणदासी करायची आणि महाराष्ट्राला काही मिळायचं नाही. ही महायुती सरकारची महाराष्ट्राची तिजोरी उघडी पाडली आणि आता तेच आपण गरीब आहोत असं सांगतात. तर राज्यामध्ये पैसाच नाहीये. अगदी अमोलजी, आपला मुद्दा लक्षात येतोय, यावर मी उत्तर घेणार आहे. पण छगन भुजबळ सभागृहात बोलतायत, सभागृहाबाहेर विधिमंडळ परिसरात. थेट जाऊया, ऐकूया कांद्याच्या मुद्द्यावर काय म्हणतात भुजबळ.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.